आणि यानंतर आता बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये रंगणाऱ्या संभाव्य सामन्याची झलक आज पाहायला मिळाली। निमित्त होतं भाजपच्या मुंबईतील विजयी संकल्प मेळाव्याचं। या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर आणि ठाकरे ब्रँडवर चौफेर हल्ला चढवला। कोरोना काळात नातेवाईकांना कंत्राट देऊन कफन चोरांनी मुंबईकरांना मारलं अशी टीका फडणवीसांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर केली। तसंच बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजल्याचं सांगून त्यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधला। मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर बसवण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला। कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात। साधी ती बेस्टची निवडणूक होती, आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे। ते आमचे शशांक राव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला, बँड बाजा वाजला। काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही। महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही। ज्यांना नर्सिंगचं ट्रेनिंग नव्हतं त्यांना नर्सेस दाखवलं आणि त्यांना त्या ठिकाणी उभं करून त्यांच्या माध्यमातून हजारो रुपये, लाखो रुपये, करोडो रुपये त्या ठिकाणी लाटले आणि परिणाम काय झाला? माझा आम मुंबईकर हा पटापटा पटापटा त्या ठिकाणी मेला। अरे जनावरासारखा माझा मुंबईकर मेला, पण माझ्या मेलेल्या मुंबईकराच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे नालायक यांनी त्या मुंबईकराचं ते शव ज्या बॉडी बॅग मध्ये न्यायचं त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला। हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार? भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री